हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन सहज शिक्षण। तर विद्यार्थ्यांनो, आपला जो 7th चॅप्टर आहे ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची, हा चॅप्टर ऑलरेडी कंप्लीट झालेला आहे। सध्या आपण त्याचा स्वाध्याय बघत आहोत। तर या स्वाध्यायाचे सुद्धा मी 2 पार्ट केलेले आहेत। याच्यापूर्वी आपण पार्ट 1 बघितलेला आहे, सध्या आपण पार्ट 2 बघत आहोत। जो सेकंड पार्ट आहे हा प्रश्न क्रमांक 5व्या पासून पुढे सुरू होतो। तर त्यामध्ये प्रश्न 5वा, शास्त्रीय कारणे लिहा। त्यामध्ये प्रश्न अ, औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र उत्परिवर्तित प्रजातींचा वापर वाढला आहे। या पाठीमागचं शास्त्रीय कारण काय आहे हे आपल्याला लिहायचं आहे। बघूयात उत्तर काय याचं देता येतं। सूक्ष्मजीवशास्त्र जैव तंत्रज्ञान पद्धती वापरून अनेक फायदे देणाऱ्या प्रजातींचा उपयोग करण्यात येतो। उत्परिवर्तित जाती आणि जनुके अभियांत्रिकीने बनवलेल्या प्रजाती वापरल्या की उत्पादनामध्ये वाढ होते। प्रतिजैविके, अमिनो आम्ले तसेच जीवनसत्वे या निरनिराळ्या उत्पादनात उत्परिवर्तित प्रजातींचा वापर करता येतो। तसेच कचरा व्यवस्थापन, प्रदूषण नियंत्रण असे पर्याय सुद्धा सूक्ष्मजीव वापरून सोडवले जातात। त्यानंतर शेतातील बीटी प्रजातीच्या ज्या काही जाती आहेत हे याच पद्धतीने तयार केल्या जातात। या सर्व कारणांसाठी औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र उत्परिवर्तित प्रजातींचा वापर वाढला आहे। ओके, तर हे या पाठीमागचं कारण आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे डिटर्जंट मध्ये सूक्ष्मजैविक प्रक्रियेने मिळवलेली विकर मिसळतात। तर त्याचं कारण काय आहे हे बघूयात। सूक्ष्मजैविक मिसळल्यामुळे त्यांचे कार्य हे अधिक क्षमतेने होते आणि कपड्यामधील मळ काढण्यासाठी ही प्रक्रिया कमी तापमानात देखील घडून येते। म्हणूनच डिटर्जंट मध्ये सूक्ष्मजैविक प्रक्रियेने मिळवलेली विकर मिसळतात। त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांनो, त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे रसायन उद्योगामध्ये रासायनिक उत्प्रेरकांऐवजी सूक्ष्मजैविक विकरे वापरली जातात। तर हा जो प्रश्न आहे हा प्रश्न महत्वाचा आहे बघा, कारण हा प्रश्न मार्च 2019चा जो पेपर होता त्या पेपरमध्ये हा प्रश्न विचारला होता। त्यासाठीच हा प्रश्न आहे हा महत्वाचा आहे। तुम्ही हा प्रश्न परफेक्ट करून ठेवायचा आहे, कारण जास्तीत जास्त वेळेला कशी पॉसिबिलिटी असते तर लास्ट प्रीवियस इयर पेपर जे असतात त्याच्यामधलेच प्रश्न या वर्षी सुद्धा रिपीट होण्याची शक्यता ही जास्त असते। बघूया त्याचं उत्तर काय आहे। रासायनिक उत्प्रेरकांऐवजी सूक्ष्मजीवांच्या सहाय्याने मिळवलेली विकरे वापरण्यामुळे कोणते फायदे होतात तर ते पुढील फायदे होतात। पहिला म्हणजे ऊर्जा बचत होते, महागड्या क्षरणरोधक उपकरणाची गरज भासत नाही। तसेच ही विकरे कमी तापमान व कमी अशा परिस्थितीमध्ये देखील काम करू शकतात। सूक्ष्मजैविक विकरे वापरून केलेल्या अभिक्रिया अनावश्यक उपउत्पादिते बनत नाहीत। म्हणजे ते काय करतात, पर्टिक्युलर जी अभिक्रिया करायची आहे, जी प्रोसेस करायची आहे तीच त्या करतात। त्यामुळे इतर बाय प्रोडक्ट, वेस्ट प्रोडक्ट तयार होत नाहीत। शुद्धीकरणाचा खर्च कमी येतो। सूक्ष्मजैविक विकरांच्या अभिक्रियांमध्ये उत्सर्जन किंवा त्यांचे विघटन तसेच विकरांचा पुनर्वापरही करता येतो। म्हणूनच सूक्ष्मजैविक विकरे ही पर्यावरण स्नेही ठरतात। तर हे होतं या प्रश्नाचं उत्तर। आता बघूया त्याच्या पुढचा प्रश्न क्रमांक 6वा, उपयोगाच्या अनुषंगाने पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा। तर या ठिकाणी आपल्याला हे असे एक चित्र दिलेलं आहे। या ठिकाणी आपल्याला मध्ये त्यांनी काय दिलेलं आहे, झॅन्थॉन डिंग। तर ही जी कन्सेप्ट आहे झॅन्थॉन डिंग ही मी हा चॅप्टर शिकवत असताना अगदी व्यवस्थितपणे क्लिअर कट व्यवस्थित समजावून सांगितलेली आहे आणि त्याचे उपयोग कोणते कोणते आहेत हे सुद्धा आपण त्या ठिकाणी बघितलेला आहे। तर हा जो प्रश्न आहे हा प्रश्न सुद्धा विद्यार्थ्यांनो महत्वाचा आहे, कारण याच्यावरती मार्च 2022 ला प्रश्न विचारला गेला होता। तर या ठिकाणी आपल्याला हे संकल्पना चित्र पूर्ण करायचं आहे। बघूयात काय काय येणार। तर या झॅन्थॉन डिंगचा उपयोग कशासाठी आहे
तर हा जो झॅन्थन डिंक आहे हा टूथपेस्ट मध्ये वापरला जातो, तसेच वेगवेगळे जे रंग आहेत या रंगांमध्ये सुद्धा वापरला जातो. वस्त्रांचे कलर, जे काय कपड्यांवरती आपले कलर असतात, ह्या कलर मध्ये सुद्धा ह्या प्रकारचा झॅन्थन डिंक वापरला जातो. तसेच शेतीमध्ये वापरले जाणारे जे तणनाशक आहेत यामध्ये झॅन्थन डिंक वापरला जातो, खतांच्या मध्ये सुद्धा वापरला जातो. आणि हाय लेवल क्वालिटीचा जो पेपर आहे, उच्च प्रतीचा कागद, तो बनवण्यासाठी सुद्धा त्याच्यामध्ये झॅन्थन डिंक वापरला जातो. तर झॅन्थन डिंकचे हे इतके सारे उपयोग आहेत, हे एवढे सगळे उपयोग जे आहेत हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. आणि असं जर काही संकल्पना चित्र पूर्ण करा किंवा त्यांनी 2 मार्काला किंवा एका वाक्यात उत्तरे द्या असं जे काही प्रश्न विचारू शकतात, झॅन्थन डिंकचे उपयोग लिहा, तर त्याला तुम्हाला हे सगळे उपयोग लिहायचे आहेत. ठीक आहे, चला तर आता बघूयात त्याच्या पुढचा प्रश्न कोणता आहे. प्रश्न क्रमांक 7. पर्यावरणीय व्यवस्थापना संदर्भात पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. तर या ठिकाणी सुद्धा त्यांनी एक संकल्पना चित्र दिलेलं आहे, ते आपल्याला पूर्ण करायचं आहे. त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, सूक्ष्मजीव. आता या सूक्ष्मजीवांचा पर्यावरणाचं मॅनेजमेंट करत असताना त्याचा कशा प्रकारे उपयोग होतो हे आपण व्यवस्थित पार्ट जो आपला 3रा आहे, या चॅप्टरचा पार्ट 3 3रा जो मी घेतलेला आहे त्यामध्ये अगदी व्यवस्थित सगळ्या कन्सेप्ट क्लिअर केलेल्या आहेत. बघा याचं उत्तर काय देता येतं, जे सूक्ष्मजीव आहे हे वापरून आपल्याला एकतर तेल गळती असते ती कमी करू शकतो, किंवा तेलाचा जो पाण्यावरती तवंग पसरलेला आहे हा काढण्यासाठी सूक्ष्मजीवांचा वापर करण्यात येतो. त्याचशिवाय जैव इंधने म्हणून सुद्धा सूक्ष्मजीवांचा वापर करता येतो. भूमिभरण जे काही मॉडर्न टेक्निक सध्या वापरण्यात येत आहे त्यासाठी सुद्धा सूक्ष्मजीवांचा वापर केला जातो. सांडपाणी व्यवस्थापन, खेडेगावात जे पाणी आहे हे डायरेक्टली सांडपाणी आपण नदीमध्ये किंवा शेतामध्ये सोडले जाते, परंतु शहराच्या बाबतीत तसं करता येत नाही, कारण शहरामध्ये हॉस्पिटल्स असतात, लॅबोरेटरीज असतात. हे सगळ्याचे पाणी जर डायरेक्टली आपण पाण्याच्या सोर्स मध्ये सोडलं तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं, पाणी प्रदूषित होऊ शकतं. जर ते आपल्याला कमी करायचं असेल तर त्यासाठी सांडपाणी व्यवस्थापन करावं लागतं आणि ते सूक्ष्मजीवांच्या मदतीने आपण करू शकतो. त्याचबरोबर बायोगॅस आहे, कंपोस्टिंग आहे, हे सुद्धा सूक्ष्मजीवांच्या मदतीने करता येतं. आणि सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे किंवा सगळ्यात शेवटचा सुद्धा आपण म्हणूयात, तो म्हणजे सूक्ष्मजीवांच्या मदतीने जैविक कीटकनाशके तयार करता येतात, तसेच काही जैविक सरोपसून सुद्धा तयार करता येतात. तर हे झालं सूक्ष्मजीवांचा वापर करून पर्यावरणाशी रिलेटेड जो कोणती मॅनेजमेंट आपण करू शकतो या बाबतीचं हे संकल्पना चित्र होतं. आता या स्वाध्यायामधला हा प्रश्न क्रमांक 8 आहे आणि हा प्रश्न क्रमांक शेवटचा आहे. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यामधला पहिला अ दिलेला आहे, कंपोस्ट खत निर्मितीत सूक्ष्मजीवांची भूमिका काय आहे. ओके, तर याचं उत्तर आपण पॉइंट वाईज बघूयात. पहिल्या पॉइंटला काय दिलेलं आहे, सूक्ष्मजीव सेंद्रिय पदार्थांचे नैसर्गिकरित्या विघटन घडवून आणतात. त्यानंतर सेकंड पॉइंट आहे, नैसर्गिक विघटन होत असताना अनेक जीवाणू आणि कवक या पदार्थांपासून मूळ घटक पुन्हा निसर्गात पाठवतात आणि कंपोस्ट खत हे अशा रीतीने पुनर्चक्रीकरणाने बनते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, पेट्रोल आणि डिझेल याच्यामध्ये इथेनॉल मिसळण्याचे फायदे काय आहेत. तर बघूयात याचे फायदे काय काय आहेत. इंधन म्हणून केवळ पेट्रोल आणि डिझेल वापरले की हवा प्रदूषण होते, तसेच जीवाश्म इंधने असल्यामुळे ती कालांतराने संपून जाणार आहेत. आता हवा प्रदूषण कसे होते हे मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, तरी सुद्धा एक शॉर्ट मध्ये सांगते. पेट्रोलचे किंवा डिझेलचे जर अपूर्ण ज्वलन झाले तर त्याच्यापासून काळा काळा जो धूर सायलेन्सर मधून बाहेर पडत असतो त्याच्यामुळे हवेचे प्रदूषण होते. ज्यावेळी पेट्रोल व डिझेल मध्ये, सेकंड पॉइंट बघा या ठिकाणी, ज्या वेळेला पेट्रोलमध्ये किंवा डिझेलमध्ये इथेनॉल मिसळले जाते तेव्हा CO2 आणि CO त्याचबरोबर हायड्रोकार्बन यांचे हवेत जाणारे प्रमाण हे लक्षणीयरित्या कमी होते. कारण काय असते, तर इथेनॉल जर पेट्रोलमध्ये किंवा डिझेलमध्ये मिसळलं तर हा जो इथेनॉल आहे हा पेट्रोलचे किंवा डिझेलचे जे पूर्ण ज्वलन होणार आहे त्यासाठी मदत करतो. म्हणजेच काय होणार आहे, अपूर्ण ज्वलनामुळे जे काळा धूर बाहेर पडतो त्याच्यामुळे हवा प्रदूषण होतं ते रोखणार आहे किंवा ते कमी होण्यास मदत होणार आहे. ठीक आहे, त्यामुळेच कार्बन डायऑक्साईड, CO आणि हायड्रोकार्बन यांचे जे प्रमाण आहे हे कमी होणार, परिणामी जे हवेचे प्रदूषण आहे ते सुद्धा कमी होणार.
त्यानंतरचा तिसरा पॉइंट, पेट्रोल आणि डिझेलच्या ज्वलनातून जशी कणरूप घन प्रदूषिते तयार होतात तशी प्रदूषिते इथेनॉलच्या ज्वलनापासून तयार होत नाही. त्यानंतर चौथा पॉइंट बघा, महाग पेट्रोल किंवा डिझेल मध्ये इथेनॉल मिसळल्याने इंधनाची किंमत सुद्धा कमी होते. आता पेट्रोलच्या डिझेलच्या किमती ज्या काही वाढत चाललेल्या आहेत, समजा त्यामध्ये इथेनॉल मिसळले तर ते जे इंधन आहे त्याची किंमत सुद्धा काय होते, कमी होते. इथेनॉलचे ज्वलन देखील अधिक प्रमाणात परिणामकारक आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल मध्ये इथेनॉल मिसळले जाते. तर हे त्याचे सगळे फायदे आहेत. त्याच्यानंतरचा प्रश्न ई, इंधने मिळवण्यासाठी कोणत्या वनस्पतींची लागवड केली जाते किंवा कोणत्या वनस्पती लागवड करतात. तर विद्यार्थ्यांनो, या प्रश्नाचं उत्तर काय आहे बघा. हा प्रश्न सुद्धा महत्वाचा आहे. कदाचित परीक्षेमध्ये या टाईपवरती सुद्धा क्वेश्चन विचारू शकतात. सो बी रेडी. इथेनॉल इंधन मिळवण्यासाठी गहू, मका, ऊस आणि ऊसाची मळी वापरली जाते. त्यासाठी ही वरील सगळी पिके घेण्यात येतात. इथेनॉल कसं मिळवलं जातं हे ऑलरेडी आपण पार्ट 2 पार्ट 3 या दोन्ही पार्ट मध्ये तुम्हाला मी व्यवस्थित क्लिअर केलेलं आहे. त्यानंतर बायोडिझेल इंधनासाठी सोयाबीन ची रोपे, त्यानंतर जेट्रोपा, महुआ, मोहरी, आळशी, सूर्यफूल आणि अशीच काही प्रकारची शेवाळे सुद्धा आहेत, यांची लागवड केली जाते आणि त्यापासून आपल्याला बायोडिझेल मिळवले जाते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, जैव वस्तुमानापासून कोणकोणती इंधने मिळतात. ठीक आहे, तर बघा, जैव वस्तुमानापासून मुख्य म्हणजे बायोडिझेल आणि बायोगॅस ही दोन इंधने मिळतात. तर बायोगॅस आहे, या बायोगॅस उत्पादनात गाई गुरांच्या शेणापासून मिथेन वायूची निर्मिती केली जाते. आता हा मिथेन वायू कसा तयार होतो हे सुद्धा आपण पार्ट 1 मध्ये व्यवस्थित बघितलेलं आहे. त्यानंतर मिथेन वायूचे द्रवात रूपांतर केले की त्यापासून मिथेनॉल बनवता येते. काय होते, मिथेन जो वायू आहे या मिथेन वायूचे आपल्याला द्रवामध्ये रूपांतर केल्यानंतर त्यापासून मिथेनॉल बनवता येते. त्यानंतर इथेनॉल जे आहे हे इंधन ऊसाच्या मळीपासून काढले जाते. जी ऊसाची मळी आहे त्याच्यामध्ये सॅक्रोमायसिस सेरेविसी ईस्ट केल्यानंतर त्या दोघांच्या मध्ये किण्वन होणार आणि त्याच्यापासून इथेनॉल हे इंधन मिळवता येते. तसेच काही पिकातून सुद्धा ते बनवले जाते. प्रगत देशांच्या मध्ये म्हणजे जे देश ऑलरेडी विकास त्यांचा झालेला आहे अशा देशांच्या मध्ये अशा वनस्पतींची लागवड करून जैव इंधन बनवण्याचे प्रयत्न करण्यात येतात. त्यानंतरचा प्रश्न, पाव जाळीदार कसा बनतो. तर ही सुद्धा जी कन्सेप्ट आहे ही ऑलरेडी पार्ट 1 मध्ये मी व्यवस्थित घेतलेली आहे. तर पावासाठी जे पीठ भिजवणार आहे त्याच्यामध्ये मीठ, बेकर्स ईस्ट म्हणजे सॅक्रोमायसिस सेरेविसी घालतात. त्यामुळे ते पिठातले जे कर्बोदक आहेत या कर्बोदकाचे काय होते, किण्वन होते आणि पिठातील शर्करेचे रूपांतर कार्बन डायऑक्साइड व इथेनॉल मध्ये होते. काय होणार आहे, कर्बोदकांची किण्वन होणार आणि या प्रक्रियेमध्ये त्या पिठामध्ये जी शर्करा आहे या शर्करेचे रूपांतर कार्बन डायऑक्साइड आणि इथेनॉल मध्ये होते. त्यामुळे कार्बन डायऑक्साइड निर्माण झाल्यामुळे ते जे पीठ आहे तो जो गोळा बनवलेला असतो तो फुगतो आणि त्या ते तशा प्रकारचं पीठ भाजल्यानंतर त्यामधून कार्बन डायऑक्साइड बाहेर पडतो आणि जो पाव आहे हा जाळीदार बनतो. तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी हा होता आपल्या 7व्या चॅप्टरचा संपूर्ण स्वाध्याय आता पूर्ण झालेला आहे.